गणेशोत्सवातली मित्रांनो ही जी मजा आहे ना, हे दिवस पुन्हा नाही. हे दिवस बघण्यासाठी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला वर्षभर वाट पाहावी लागते. त्यामुळे ह्या ज्या सर्व मेमरीज आहेत ना मित्रांनो, त्या अशा साठवाव्या लागतात. खूप नमस्कार मित्रांनो, मी विनायकभाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणातल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्र, तुम्हा सर्वांना माहिती असेलच आज आहे गणपती बाप्पाचं आगमन. कसं ना, वर्षभर ज्या सणाची आपण आतुरतेने वाट पाहतो तो दिवस म्हणजे हा आजचा आहे मित्रांनो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आज कोकणामध्ये खूप जल्लोषामध्ये बाप्पाचं स्वागत तर केलं जात असणारच आहे, त्यामध्ये काही शंकाच नाही आहे. तसंच प्रत्येक गावच्या ज्या पद्धती आहेत ना मित्रांनो, त्या वेगवेगळ्या आहेत. तसंच मी आता आहे माझ्या गावी, अर्थातच कणकवलीमधील असलेलं माईनगाव. आणि कसं ना मित्रांनो, आता घरी भरपूर अशी तयारी चालू आहे. काल रात्रीपासून तयारी चालू केलेली आहे. तर चला मित्र, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या वाडीमधील गणपती तसंच बाकी ज्या काही गोष्टी आहेत ना त्या कशा प्रकारे साजरा केल्या जातात ना त्या मी तुम्हाला दाखवतो. तर चला थेट व्हिडिओला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. काय नजारा झालाय बघा, जबरदस्त. मित्रांनो, कोकणाला का स्वर्ग म्हणतात ना, त्याचं कारण म्हणजे हे आहे. बघू शकता संपूर्ण अगदी अशी इकडे ही सगळी शेती केलेली आहे. आणि आज सूर्यदेवाने देखील आपण म्हणायला गेलं ना तर आज खूप उपकार केलेत आपल्यावर. कारण आज बघू शकता संपूर्ण असं ऊन पडलेलं आहे. आणि हे बघा गाड्यांची लाईन दिसते ना तिकडे वरती, ते तिकडेच आहे आमच्या वाडीतील कार्यशाळा, म्हणजे ज्या ठिकाणी गणपती बाप्पा घडवले जातात. त्यामुळे आता सर्व जे आजूबाजूच्या गावातले जे लोक आहेत ना ते मित्रांनो गणपती घेण्यासाठी आता आलेले आहेत. त्यामुळे तिथे प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे. आणि तिकडे आहे आमच्या काकाचं घर. त्यामुळे आता आपण इथूनच सरळ जाऊया आणि बाकीच्या काय गोष्टी आहेत ना त्या मी पुढे पुढे तुम्हाला सांगतो. आता घरी चाललो होतो, म्हटलं आता दुर्वा देखील घेऊन जाऊया. कारण कसं आहे ना, घरी पप्पा वगैरे काल दुर्वा घेऊन गेलेले आहेतच, पण म्हटलं आता आपण जाऊया कारण कमी पडता कामा नये. कारण कसं आहे ना, पूजेला वगैरे दुर्वा ह्या लागतातच. तर हे बघू शकता आता बरोबर साईडला रस्त्याच्या साईडला बऱ्याच अशा प्रमाणामध्ये दुर्वा आहेत. मी आता इथे बघितलं, तिकडे तन्मय देखील आलेला आहे. तर म्हटलं जरा दुर्वा घेऊन जाऊया, मग तुम्हाला घरी नेतो आणि घरातलं गणपती बाप्पाचं जे डेकोरेशन आहे तसंच काय माहोल आहे ना हे सर्व काय गोष्टी दाखवतो. हे बघा बघू शकता, इकडे तन्मय देखील आहे, दुर्वा काढतोय. तर आता आपण देखील दुर्वा काढूया. तर मित्र, आता आमच्या वाडीमधील मांडावरचं घर, म्हणजे प्रत्येक गावामध्ये ही गोष्ट आहे की नाही मला माहिती नाही, पण कसं ना आमच्याकडे गावामध्ये एक मेन घर असतं ज्या घरापासूनच आरती म्हणू नका किंवा भजन म्हणू नका सुरुवात करतात. तर तसंच हे आमच्या गावाचं मांडावरचं घर आहे. स्वतः मांडावरच्या घरातला जो गणपती आहे ना तो मित्रांनो आता आपण विराजमान करूया मंडपामध्ये. चला. वाडीमध्ये असलेल्या मांडावरच्या घरात गणपती बसवून आत्ता मी आलेलो आहे आपल्या घरी. अर्थातच आत्ता जो तुम्ही बाप्पा बघताय तो आहे आपल्या घरचा बाप्पा. आता थोड्याच वेळामध्ये बाप्पाची पूजा वगैरे होईल आणि मग त्यानंतर आरती देखील चालू होतील. कसं आहे ना मित्रांनो, जेवढं काही पॉसिबल होईल तसं आम्ही ह्यावर्षी डेकोरेशन केलेलं आहे. कारण बरीचशी घाई झाली आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या डेकोरेशनच्या नवीन असल्याकारणाने थोडी धांदल झालेली आहेच. पण ठीक आहे, जितकं काय होईल तितकं आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्र हो आज. तर तुम्हाला आमचा हा बाप्पा कसा वाटला आणि हे डेकोरेशन कसं वाटलं ते कमेंट करून जरूर कळवा. तर मित्र, तुम्ही आता बघितलं असालच की संपूर्ण अगदी घराचा टूर मी तुम्हाला दिलेला आहे. डेकोरेशन आणि बाकीच्या काय गोष्टी कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्की कळवा. जसं जमेल तसं मित्र डेकोरेशन दरवर्षी आम्ही करत असतो. आणि ठीक आहे, एकंदरीत आता कसं झालं मित्रांनो, नेमका कॉल आला आणि आता आरतीसाठी जावं लागेल. कारण गावातली जी आता मंडळी आहेत ना ती आता आरतीसाठी निघालेली आहेत. कसं आहे आमच्याकडे कसं आहे
की सर्व एकत्र जमून आम्ही प्रत्येक घरामध्ये आरत्या करतो. प्रत्येक गावाचा सिस्टीम ह्या वेगवेगळ्या असतील, तर आमच्या वाडीची सिस्टीम ही अशीच आहे की आम्ही एकत्र येतो आणि सुरुवात आमच्या मांडावरचं जे घर आहे तिथून करतो. मांडावरचं घर म्हणजे कसं आहे की मानाचं घर आहे, ज्या ठिकाणावरून सर्वात पहिल्यांदा आरत्या भजन तिथून सुरुवात होतात आणि मग बाकीच्या काय गोष्टी आहेत ना त्या केल्या जातात. तर चला मित्र, सर्वात पहिल्यांदा आपण मानाचं जे घर आहे अर्थातच मांडावर जाऊया, तिथे आरतीची सुरुवात होईल आणि मग त्यानंतर बाकीच्या काय गोष्टी आहेत ना त्या आपण बघूया. तर मित्रांनो, आता वाडीतल्या जवळजवळ ज्या आरत्या आहेत त्या आता उरकलेल्या आहेत आणि वाडीतली काही जी घरं आहेत, जी पैलाडी आहेत, त्यांच्या देखील आता आरत्या थोड्याच वेळामध्ये उरकून होतील. बघू शकता मित्रांनो, काय नजारा झाला आहे जबरदस्त. म्हणजे ही भातशेती आहे ना, आणि त्या भातशेतीच्या मधून असं चालत जातं ना, जबरदस्त वाटतं. तर आता चला मित्र, थोड्याच वेळामध्ये मग संध्याकाळी आपण वरती माळावर देखील जाणार आहोत. तर मित्रांनो, आता सर्व घरातल्या आरत्या वगैरे उरकल्या आहेत आणि आता मी रेंजमध्ये आलो आहे वरती. कसं आहे ना, प्रत्येक गावामध्ये अशा गोष्टी होत असतीलच. कसं आहे, आमच्या गावामध्ये रेंज अजिबात नाही आहे, साधा कॉल देखील लागत नाही, त्यामुळे रेंजसाठी असं वरती यावं लागतं, जसं की मी आता आलेलो आहे. तर ठीक आहे, आता थोड्याच वेळामध्ये रात्र होईल आणि त्याच्यानंतर भजनं देखील चालू होतील. सो ते देखील दाखवण्याचा प्रयत्न असेलच. कसं आहे ना, बॉडी पार थकून गेलेली आहे मित्र. ऑलरेडी कालचं जागरण आहे, पण काही हरकत नाही मित्रांनो. ज्या वेळेला बाप्पाला बघतो ना समोर, आणखीन जास्त एनर्जी आमच्या अंगामध्ये येते. सो हे गणपतीचे दिवस आहेत ना मित्रांनो, कधीच कंटाळवाणे वाटत नाहीत, उलट जास्त जोश येतो. तर चला मित्र, आजूबाजूचा जो माहोल आहे ना तो एक तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता मित्र, तिकडे कसं वातावरण झालंय बघा, आणि इकडे संपूर्ण अगदी असे काळे ढग आलेले आहेत, ते अगदी संपूर्ण अगदी इकडेपर्यंत दिसत आहेत तुम्हाला, हे बघा. सो इकडे पूर्णपणे असं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आता इकडूनच आम्हाला असं खाली जावं लागतं. खाली खोलीमध्ये आमचं गाव आहे, त्यामुळे कसं आहे ना, खाली एकदम खोलगड गाव भागामध्ये असल्या कारणाने रेंज जाते. सो थोडं असं वरती यावं लागतं रेंजसाठी, पण काही हरकत नाही. बघू शकता मित्रांनो, काय माहोल झाला आहे जबरदस्त. टाकतो, व्हिडिओ टाकतो.
तर मित्रांनो बघितलं असालच कसं आहे, काल भजन आणि आरत्या वगैरे होत्या. आवाज बसलाय कारण कसं आहे ना, गणपती दिवसांमध्ये या सर्व गोष्टी होतातच, त्यामध्ये काय वेगळं असं आहे नाही. त्यामुळे घरी यायला काल 3:30-4 वाजले, त्यामुळे व्हिडिओचं एंड देखील मला करता आला नाही. त्यामुळे मग आता सकाळी उठलो आणि त्याच्यानंतरच आता व्हिडिओचं एंड करतोय. तर मित्र एकंदरीत तुम्हाला ह्या सर्व गोष्टी कशा वाटतात ते मला कमेंट करून जरूर कळवा. आणि हो, मजा अनुभवत आहे ना गणेश उत्सवातली मित्रांनो, ही जी मजा आहे ना, हे दिवस पुन्हा नाही. हे दिवस बघण्यासाठी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला वर्षभर वाट पाहावी लागते. त्यामुळे ह्या ज्या काय सर्व मेमरीज आहेत ना मित्रांनो, त्या अशा साठवाव्या लागतात. खूप भारी वाटतं ज्या वेळेला गणपती बाप्पांचं विसर्जन होतं आणि त्याच्यानंतर आपण हा व्हिडिओ बघतो ना, खूप एक वेगळं असं भाऊक व्हायला होतं की यार काय दिवस होते ते. सो ठीक आहे. तर तुम्हाला मित्रांनो एकंदरीत ही व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर कळवा. आणि हो, कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा व्हिडिओ कोकणातला अजून एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.